रामकृष्ण माऊली. सर्वांना शुभ सकाळ. मी आहे सचिन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण जेजुरीकडे पठार खंडोबाच्या दर्शनासाठी इथे गेलो होतो. त्याआधी आपण माऊलींच्या दर्शनासाठी देवाची आळंदी या ठिकाणी गेलो होतो. त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर आज आपण जात आहोत पुणे जिल्ह्यातील देहू या गावी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी. आपल्या तुकोबांबद्दल तुम्हाला काय सांगू, जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. एवढं अगम्य सामर्थ्य त्यांचे आहे, कारण त्यांनी लिहिलेले अभंग हे महासागरावानी अफाट पसरलेले आहेत तुमच्या आणि माझ्या मनामध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल पण स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दर्शन बघायला मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड या ठिकाणी. येथून हे अंतर 15 ते 16 किलोमीटर एवढे आहे, तर पुण्यापासून हे अंतर 30 किलोमीटर एवढे आहे. पुणे जिल्ह्यातील देहू एक विलक्षण शहर आहे, जे 17व्या शतकातील संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आहे. यांच्या आत्म्याला भेटणारे अभंग लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. अशा थोर संतांच्या आज आपण दर्शनाला जात आहोत. आपण जात असताना आपल्याला हा भारत देशाचा झेंडा बघायला मिळतो. देशाचा मान, देशाचा अभिमान, 3 रंगात रंगलेला तिरंगा हीच आपल्या देशाची शान. सलाम क्रांतिकारांना, सलाम त्या शहीदांना, यांना असंच मनात ठेवून पुढे जाऊया. आता आपण येऊन पोचलो आहोत हायवे लगत असलेली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या कमानीजवळ. इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधो ओळखावा देवते थीची जाणावा. जो व्यक्ती गरीब दुबळा आणि दुःखी लोकांना मानतो, अशा व्यक्तींमध्ये ईश्वर वास करत असतो. ही त्यांच्या अभंगाची शिकवण होती. एवढा साधा आणि सोपा ईश्वर प्राप्तीचा मार्ग सर्वसामान्य लोकांना सांगितला आहे. आता आपण देहू गावामध्ये जवळजवळ येऊन पोहोचलोच आहोत, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, मी आता येऊन पोहोचलो आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये देहू गावामध्ये. तुम्ही पाठीमागे बघू शकता, हीच आहे ती कमान आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला तर मग आता इथून आपण संपूर्ण दर्शन घेऊया. इथून काही अंतरावर गेल्यावर आपल्याला 14 टाळकरी कमान लागते. त्याच कमानीतून आपल्याला आतमध्ये जावे लागते. मित्रांनो, आता आपण आलो आहोत 14 टाळकरी प्रवेशद्वाराजवळ. या कमानीला बनवण्याचा उद्देश म्हणजे तुकाराम महाराज कीर्तन करत असताना टाळ वाजवत होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे 14 टाळकरी असत. ही कमान त्यांच्या कीर्तन परंपरेचा आणि त्यांच्या साथीदारांच्या सहभागाचे प्रतीक ही कमान आहे. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कमानीच्या डाव्या बाजूला आपल्याला देहूच्या चिंतामणीच्या गणपतीचे मंदिर लागते. इथे सर्वप्रथम दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, मी आता येऊन पोहोचलो आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये. तुम्ही पाठीमागे पाहू शकता, हेच आहे ते देहू गाव आणि हे आहे प्रवेशद्वार. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया. मित्रांनो, तुम्ही जे समोर बघत आहात हे आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे प्रवेशद्वार. व हे प्रवेशद्वार मुख्य मंदिराचे नसून आतमध्ये अजून प्रवेशद्वार आहेत. आत्ता आपण आतमध्ये जात आहोत. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जात असताना आपल्याला खाली पितळाचे कासव बघायला मिळते. इथे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ. आता आपण येऊन पोहोचलो आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रांगणामध्ये. तर आधी आता दर्शन घेऊया. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले होते. त्यांचा जन्म देहू याच गावात माघ शुद्ध पंचमीला झाला. त्यांचा व्यवसाय हा शेती होता व ते सावकारी करत असत. वडील बोल्लोबा आंबिले तर आई कणकाई बोल्लोबा आंबिले, पत्नी आवली व अपत्य त्यांना महादेव, विठोबा, नारायण, भागोबाई असे होते. त्यांनी रचलेला अभंग आणि गाथा आजही प्रसिद्ध आहेत. त्यांचे साधे आणि सोप्या भाषेतून त्यांनी भक्ती आणि तत्वज्ञानाचा प्रसार केला. त्यांना भागवत धर्म मंदिराचा कळस म्हणून कार्य केले, ज्यामध्ये त्यांची परिपूर्णता दिसून येते. तर मित्रांनो, मुख्य मंदिरामध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नसल्या कारणामुळे मी तुम्हाला आतील दर्शन दाखवू शकलो नाही. जे आहे मुख्य मंदिरामध्ये असणारे फोटो आणि मूर्ती तुम्ही बघू शकता.
तुकोबांच्या पूर्वजांपैकी बाबा विश्वंभर यांना शेतात विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती सापडल्या होत्या। या मूर्तीला इंद्रायणी नदी काठावर स्थापित करण्यात आले असून आज या ठिकाणी भव्य मंदिर उभा करण्यात आले आहे। सध्या या मंदिराला जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान म्हणून ओळखले जाते। मुख्य मंदिराबाहेर आपल्याला आल्यावर मंदिराच्या आवारात उभे केलेल्या खांबावर ध्वज फडकताना दिसतात। हे ध्वज वारकरी संप्रदायाच्या भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहेत। बाजूलाच आपल्याला प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांचे मंदिर बघायला मिळते। हे मंदिर संत तुकारामांशी निगडित आहे। हे मंदिर संत तुकाराम महाराज यांची आठवण म्हणून बांधले आहे। इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया। राम मंदिरासमोरच आपल्याला राम भक्त हनुमानाचे मंदिर बघायला मिळते। इथे पण आपण दर्शन करूया। आता आपण आलो आहोत मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला, तुम्ही बघू शकता। मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला महाप्रसादाची उत्तम सोय इथे केलेली असते, तुम्ही बघू शकता। पुढे आल्यावर आपल्याला श्री हरेश्वराचे मंदिर बघायला मिळते, तुम्ही बघू शकता। मंदिराच्या बाहेर आपल्याला दगडाचा मोठा नंदी बघायला मिळतो। सुरुवातीला इथे दर्शन घेऊया। मंदिराच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला महादेवाची मोठी पिंड बघायला मिळते, इथे आपण दर्शन करूया। त्या बाजूलाच आपल्याला मोठे त्रिशूळ बघायला मिळते, तुम्ही बघू शकता। हरेश्वर मंदिरातून आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत। आता आपण येऊन पोहोचलो आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या इथे, तुम्ही बघू शकता। संत तुकाराम महाराजांनी ज्या शिळेवर ध्यान केले होते त्या शिळेवर हे मंदिर उभारण्यात आलेले आहे। याचे उद्घाटन 14 जून 2022 रोजी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झालेले आहे। मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे आतील दर्शन तुम्हाला दाखवू शकलो नाही। ज्याच प्रकारची मूर्ती आपल्याला आतमध्ये बघायला मिळते। मंदिराच्या बाहेर आल्यावर संत बहिणाबाईचे मंदिर दिसते। या संत तुकारामांच्या शिष्य होत्या आणि त्या देहूला पतीसोबत जाऊन तुकारामांना भेटल्या। थोडे पुढे आल्यावर आपल्याला तुळशी वृंदावन बघायला मिळते। तुळशी वृंदावन हे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाशी संबंधित एक ठिकाण आहे। हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे। तुळशी वृंदावनच्या मागच्या बाजूला दीपमाळा बघायला मिळते, तुम्ही बघू शकता। तुळशी वृंदावनाच्या समोर आपल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी हस्तलिखित अभंग गाथा लिहिलेले आहेत, ते बघायला मिळते, तुम्ही बघू शकता। दीपमाळ्याच्या मागच्या उजव्या बाजूला आपल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी मंदिर बघायला मिळते। आषाढीच्या वारीमध्ये जी पालखी वापरली जाते ती पालखी या मंदिरात आढळून येते व वारकरी या मंदिरात भजन कीर्तन करत असतात। पालखी मंदिरासमोर आपल्याला पिंपळाचे महाकाय वृक्ष बघायला मिळते। हिंदू धर्मात पिंपळाला अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याला भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते। आपण आता इथे दर्शन घेऊन पुढे जाऊ। मुख्य मंदिरासमोरच आपल्याला श्री गणेश मंदिर बघायला मिळते। गणपती ज्यांना गणेशा, गणांचा स्वामी आणि बुद्धीचा देव म्हणून ओळखले जाते। हे हिंदू धर्मातील एक मुख्य दैवत आहे। हे बुद्धी आणि समृद्धी क्षमतेचे प्रतीक आहेत। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी यांची पूजा केली जाते, इथे आपण दर्शन करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी आता आपण जात आहोत। चला तर मग आता आपण तिकडे जाऊया। हे आहे आपल्या तुकोबांचे जन्म ज्या ठिकाणी झाला ते जन्मस्थान मंदिर म्हणजेच घर, तुम्ही बघू शकता। आधी आपण दर्शन घेऊया। आतमध्ये आल्यावर आपल्याला भव्य वाडा बघायला मिळतो व इतिहासाची साक्ष देत आजही भक्कम उभा वाडा बघायला मिळतो। या वाड्यामध्ये आपल्याला त्यांनी लिहिलेले अभंग व इतर संतांचे चित्र बघायला मिळते, तुम्ही बघू शकता। आता आपण वाडा बघून पाठीमागच्या बाजूला जात आहोत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज व त्यांची दुसरी पत्नी यांच्या राहत्या घरात येऊन पोहोचलो आहोत, तुम्ही बघू शकता।
त्यांचे पहिले लग्न झाल्यावर त्यांनी पुण्यात आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ यांच्याशी दुसरा विवाह केला असे काही ऐतिहासिक नोंदी सांगतात। इथे दर्शन घेऊन पुढे जाऊया। बाहेर आल्यावर आपल्याला पूजेला लागणारी सामग्री, प्रसाद, हार व तुळशीच्या माळा, लहान मुलांची खेळणी सर्व काही भेटून जाते। तुम्ही बघू शकता। संत चोखा मंदिर हे मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून वैकुंठ गमन मंदिराकडे जाताना नदीकाठी आहे। मंदिराला गाभारा दगडी आहे आणि त्याला एक छोटेसे शिखर आहे। संत चोखा मेळा हे विठ्ठलाचे अनन्यसाधारण भक्त होते आणि सतत विठ्ठल नामाचा गजर करत असायचे, म्हणजेच विठ्ठलाचे मोठे भक्त होते। त्यांचे गुरु नामदेव होते। आता आपण जात आहोत वैकुंठ गमन मंदिराकडे, ज्या ठिकाणाहून जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते ते ठिकाण। तुम्ही जे समोर बघत आहात हेच आहे वैकुंठ गमन मंदिर। ही आहे वैकुंठ गमन मंदिराची नवीन बनलेली भव्य कमान। तुम्ही बघू शकता। इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। हे आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे समाधी मंदिर। इथे आपण दर्शन करूया। वारकरी संप्रदायासाठी एक अत्यंत महत्त्वाचे व पवित्र स्थान असे मानले जाते। आता आपले इथले दर्शन घेऊन पुढे जात आहोत। वयाच्या 41व्या वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना वैकुंठाचे वेड लागले। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो। अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका। संत तुकाराम महाराज 1650 मध्ये फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुकाराम बेज या दिवशी सदैह वैकुंठाला गेले असे मानले जाते। आजही या ठिकाणी हे नांदुरकीचे वृक्ष आजही तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता हलते अशी श्रद्धा आहे। वारकरी संप्रदाय आणि बहुतांश भक्तांसाठी तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन हे एक सत्य आणि पवित्र घटना आहे, जी दरवर्षी तुकाराम बीज 3 दिवस म्हणून साजरी केली जाते। समोरच आपल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनात घडलेले प्रसंग प्रत्यक्षात चित्राच्या माध्यमातून दाखवलेले आहेत। तुम्ही बघू शकता। वैकुंठ गमन मंदिराच्या समोरच आपल्याला भगवान श्रीकृष्णाचे मंदिर बघायला मिळते। या मंदिराबद्दल मला कोणतीही माहिती नाही। जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आता आपण इथे दर्शन घेऊया। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने। गर्भाची आवडी मातेचा डोहळा, जेव्हा ईश्वराच्या भक्तीची ओढ लागते तेव्हा अशाच प्रकारे सारे वारकरी भक्तगण प्रपंच दैनंदिन जीवनात होणारा त्रास व अनेक अडचणींना विसरून देवाच्या भक्तीत अशाच प्रकारे नाचत असतात। इथे कोण गरीब अथवा श्रीमंत नाही, या सर्व समभाव राहून वारकरी संप्रदाय एकत्र येऊन अशाच प्रकारे भजन कीर्तन करत असतात। कोण लहान असो तर कोण तरुण तर कोण वयोवृद्ध, वयाचे भान हरपून त्यांच्या भक्तीत पडून स्वतःला विसरून जाणं, खरंच हा अनुभव खूप छान होता। आता आपण जात आहोत वैकुंठ गमन मंदिराच्या बाजूला असलेली माय इंद्रायणी नदीकडे। तुम्ही बघू शकता। तुकोबा आपल्या अभंगवाणीतून वेदांत सांगतात। वेदांत मराठीमध्ये सांगू नये अशा समजामुळे तत्कालीन धर्मसंस्थेने तुकोबांना आपल्या अभंग गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्याची शिक्षा दिली होती। तुकोबांनी आपल्या गाथा दगड बांधून इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या होत्या व अन्न पाणी सोडून याच इंद्रायणी काठी 13 दिवस बसले होते। शेवटी 13 दिवसांनी पुन्हा बुडवलेल्या गाथा वर आल्या व लोकांना तुकोबांच्या अभंगाचे महत्त्व लक्षात आले। तर मित्रांनो, आपल्या येथील संपूर्ण दर्शन झालेले आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।